माझा नवरा बोलला त्याला चढू नको वरती टावर आहे, चढू नको, एवढं पाय पडलं तरी पण ते लोक ऐकलंच नहीं। हाई टेंशन वायर है, उसके नीचे जो 2 मंजिला इमारत नहीं होना चाहिए, लेकिन यहाँ पर जो प्रशासन है, बीएमसी प्रशासन है, वापस अपना कलेक्टर लैंड है, जो कलेक्टर प्रशासन है, वहां पर वो ध्यान नहीं देते और उनकी मिलीभगत से यहाँ पर 2-2 माले का काम होता है। ते दुसरे भाडोदर त्याला पण भाजले आणि अदानीच्या स्टाफला पण भाजले। तिथं यांचा भाडोदरी होता, त्याला भाजले, ते झोपले होते। आता जखमी किती आहे तिथं? जखमी आता आहेत ना, 1-2 जण आहेत, एक जण इथला माणूस आहे माझा, एक कुठं आहे तो आहे तिकडे गेला, दवाखान्यात पाठवले त्यांना। इथले किती लोक जखमी होते? एकच, एक जण आपला आणि एक जण अदानी, म्हणजे हे इथली पोरगी आहे ना, पोरगी तिकडे दुसरे अजून बाजूच्या घरातले अजून आहेत ना। म्हणजे असे नुकसान किती घराचं झाले? नुकसान झाले 2-3 घरात झाले। काय चोरीची लाईट होती घरात? आपल्या घरात आपला स्वतःचा मीटर चोरीची नव्हती, काय नव्हती स्वतःची। तुमच्या घरातला माणूस फक्त वाचलाय ते जास्त नाही ना? नाही, किती जण तरी म्हणजे एकटा झोपला होता माणूस पुढे आहे ना बाजूला, म्हणजे घरी आणल्या दवाखान्यात? दवाखान्यात आहे ना, पाठीमागे आपला दवाखाना माहिती आहे ना तुम्हाला? मग त्यांना तिथे जायला लागणार आहे त्यांना। नाही दवाखान्यात म्हणजे आपले शाखा प्रमुख आहेत, माहिती घ्या, ओळखत नाही, त्यांना ओळखत नाही। आता काय काय लोकांना माहिती नाही ना। घेता नेहमी जरली सम्याला मी आता विचारलं, कारण आम्ही घरी होतो फिरायला, पण कोणाच्या घरी झालं सिमेंट पत्रे पिघळला पत्रा बघ ना पूर्ण, म्हणजे सगळं उचकाटले, सगळं उचकाटले। अच्छा सॉरी, याच्या आतून याचा प्लास्टिकचा फायबर पत्रा टाकलाय पूर्ण आहे। फायबर मग याच्यासाठीच टाकलाय की आपलं संरक्षण, तुम्हाला डेमोलिशन करायला होणार ते एखाद वेळेस। हाय टेन्शन वायर बघ ना किती दिसायला एवढी दिसते, पण वरती आहे त्याच्या 15 फुटावरती आहे, जवळ 14-15 फुटावरती आहे। अजून जास्त म्हणजे कोणी हे नाही ना, लहान मुलं वगैरे काय? तुम्ही खाली राहिलाय का? खाली अजून कोण म्हणजे बघा, आमचं पण पूर्ण वाट लागेल। हा ते दाखवा तुम्ही, ते कुठे आहे ते कोण आहे साहेब? कोण? चला ना. मैं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग नंबर 135 का शाखा प्रमुख। आज दोपहर में कुछ 4 बजे के लगभग शिवनेरी नगर में एक हादसा हुआ, जहां पर अदानी इलेक्ट्रिसिटी के विजिलेंस डिपार्टमेंट के कर्मचारी जो चोरी का लाइट है वो लाइट कटिंग करने के लिए आए थे। उसमें एक उनका कर्मचारी जो है कॉन्ट्रैक्ट बेसिस पे, मैंने जानकारी ली तो उसमें मालूम पड़ा जो कॉन्ट्रैक्ट बेसिस पे है, तो जो लाइट निकालने के लिए गया तो जो हाई टेंशन वायर एमएससीबी का ऊपर से गया है, उस वायर को संपर्क में आने से हादसा हुआ है, जिसमें वो जो कर्मचारी है जिसका नाम शंकर बताया जा रहा है, वो 70% जला है, जिसका आयरोली बर्निंग हॉस्पिटल है, वहां पर उसका आईसीयू में एडमिट है, वहां उसका इलाज हो रहा है। शिवनेरी नगर जो है वेलफेयर सोसाइटी, वहां पर राजगढ़ चाल में ये बड़ा हादसा हुआ है। यहाँ पर जो कम से कम 26-27 जो रूम है सबकी वायरिंग जली है, और 5-6 जो रूम है वो रूम में कम से कम नहीं बोलो तो भी लाखों का नुकसान हुआ है, जिसमें टीवी है, कंप्यूटर है, फ्रिज है, ऐसे जो इलेक्ट्रिक उपकरण है उसका नुकसान हुआ है। यहाँ तक जो हमने देखा है कि बार बार ये एरिया में ऐसा हादसा होता है जहाँ हाई टेंशन वायर है, उसके नीचे जो 2 मंजिला इमारत नहीं होना चाहिए, लेकिन यहाँ पर जो प्रशासन है, बीएमसी प्रशासन है, वापस अपना कलेक्टर लैंड है, जो कलेक्टर प्रशासन है, वहां पर वो ध्यान नहीं देते और उनकी मिलीभगत से यहाँ पर 2-2 माले का काम होता है। और जो हुआ है हादसा, उसका हादसे की मूल वजह है चोरी का लाइट, जहाँ पे अदानी का ही कर्मचारी यहाँ पे झुलसा है उसमें लाइट से। अभी तक मैंने जो उसके कौस्तुभ पेडनेकर करके जो अधिकारी है विजिलेंस डिपार्टमेंट के, उनसे बात किया तो उनसे मालूमात हुई है कि उन्होंने अभी तक कोई एफआईआर वहां पर नहीं दाखिल की है मानपुर पुलिस स्टेशन में,
जो हादसा हुआ है उसकी FIR दाखिल होना जरूरी है, क्योंकि ये चोरी की लाइट अगर नहीं होती तो उनका जो कर्मचारी वहां पर लाइट निकालने नहीं गया होता और वो उसमें झुलस गया। जहां तक के जो कर्मचारी जा रहा था तो वहां के स्थानिक लोगों ने उनको मना किया था कि ऊपर मत छोड़ो, ऊपर हाई टेंशन वायर है, फिर भी उन्होंने नहीं माना और ये हादसा हो गया। मेरी टुडे इंडिया न्यूज के जरिए मैं प्रशासन से, पुलिस प्रशासन हो, अदानी प्रशासन हो, अदानी इलेक्ट्रिसिटी है उनसे और सभी BMC से, उनसे सबसे एक मांग करूंगा कि जो यहाँ पर चोरी की लाइट चला रहे उनके ऊपर सख्त कार्रवाई हो और यहाँ पर जो लोगों का नुकसान हुआ है उस नुकसान की प्रशासन की तरफ से सबको मुआवजा दिया जाए। उनको भरपाई जो है, नुकसान भरपाई गवर्नमेंट की ओर से मिलना चाहिए। मैं यही मांग करूंगा। और आज यहाँ पर अभी तक कोई न्यूज चैनल यहाँ पे जो पत्रकार है कोई आया नहीं, लेकिन यहाँ पर जो टुडे इंडिया न्यूज के पत्रकार यहाँ पर पहुंचे, वो उनका भी इसमें न्यूज के जरिए उनका आभार प्रकट करता हूँ। भाजलाय का? भाजले ते बोटाला ते भाजले आणि ते म्हणजे तू पुढं बाहेर होती? जे घराला पळत होतो ना बाहेर सगळे तेव्हा लागल्यानंतर तिकडे दुःख लागलं तेव्हा बघतो रक्त झालेलं पूर्ण। तुम्ही घरात होती तू? हे दोघे अशा कॉम्प्युटर लावून बसलेल्या, त्या आग बघितल्यानंतर डायरेक्ट ती खुर्चीनं पडली आणि ते असं इथून हे बोर्ड जळाला ना। आता हा बोर्ड मध्ये ते कॅम्प्युटर बोर्ड सगळं गेलं रिक्षातनच नेलं समोर रक्त म्हणजे तिचं थांबत नव्हतं एवढं पडलं। शुभम हॉस्पिटलला नेलेलं। नाही माहितच नाही काय मला। हे आता सगळे काय सगळं आताच झालंय कॉम्प्युटर भेगा पडल्या त्या आता पडल्या त्या पडल्या नाही आताच ते क्रॅक झाले तिथं ते क्रॅक आतमध्ये पण किती घरांना असं नुकसान झालं असेल साधारणतः? आता ते लाईटचं तर चालू केल्यावरच कळणार। घाबरली ती भरपूर, ती श्रेया होती ना, आपण दोघीच आवाज लय मोठा झाला ना त्याच्यामुळे आणि आग कसं असं आगीचं काही झालं ना, कपडे पण दिसत जळाले मोठीची काही कळत हा पण तिला जीन्स होती ना ती कळलं नाही। तुम्ही जरा चेक करा पहिले तिला एकदा क्लासला ती आता भाजलं नाही तिला पण नक्की चेक केलं का? तुम्ही चेक करून घ्या, नाही ते परत कळणार नाही नंतर येऊ ते नाही हॅलो ठीक आहे सर्व बोर्ड यांचे इलेक्ट्रिक उपकरणं सगळी जळाली सांगा आणि वरती वाटत पत्रावरच्या वाटत मी MSCBचे ती लाईन तुमची आहे काय वरची? सगळेजण बोलतात इथं वायर खालीच आहे, चालूची वायर असते। मग याच्यावर गुन्हा वगैरे नाही की नोंद झालेला का तुमच्या? नाही ना, आता माहिती पडलं आता ट्रेन आहे तेव्हा दुपारी झाली, आता जवळ 4 झाली। आम्ही तेव्हा बाहेर सोबत बसलो, खालीच गेलो, हे खाली तिकडे जाऊन कळलं ना आमच्या तिकडे आलो अदानीवाल्यांच्या वर्करमुळे झाला बरोबर, तो कॉन्ट्रॅक्टर असेल, परंतु इथं नुकसान कोणाचं झालं? लोकांचं, त्याच्या जीवालाही धोका झाला। आता समजा तो जास्त गंभीर घात भाजलेला आहे, तर इथं स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट झाली पाहिजे होती ना, त्याचा सांगायला लागला। आता अदानीवाल्यांना याचा माणूस उचलला मी आहे काय नाव? अजून वरती परेश पवार आणि त्याच्यानंतर एडिशनल आहे समीर काकड, स्वप्नील काकड, त्याच्यानंतर भुजबळ साहेब पण आहेत एक्झिक्युटिव्ह। आम्हाला अजून काहीच नाही, आता मी जस्ट आलो तिकडे शोधत आता चौकशी केली। लाईव्ह व्यक्ती शंकर म्हणून आहे, आपण मला सांगा, मला माहित नाही शंकर नाव त्याच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं, तर तो याला आयुर्वेदिकचा बर्निंग हॉस्पिटल आहे ना तिथे रघुवाडे बोलले होते मला, आता बर्निंग हॉस्पिटल त्यांना हे स्टाफ कोण आहे आपला? पोलिसांचा स्टाफ हे कोण आहे? पोलिसांकडे कंप्लेंट नाही, मी चौकीतलं इथलं कोण इथं पण आला असेल ना? नाही आले, कोणच नाही आलं, पोलीस होते ना तेवढंच होते, बाकी तो कोण नाही आला।
कारण पोलीस स्टेशन पेडणेकर बरोबर बोलू ना आपण, कौस्तुभ पेडणेकर अदानीचं विजिलन्स आहे, त्यांनी चला आपण वर जाऊ किधर काय तुमचं स्वतःचा रूम आहे? एवढं लेट होऊन समजत नाही त्याला मला आधी बात नाही घेतलेली आहे. दिवाल ते बाजू तो दिवाल तुटले उभारच तुमच्यावर काही हाय टेन्शन वायर नाही ना? वायर हाय टेन्शन वायर तुमच्यावर नाही ना? नाही टावर बाजू आहे, बाजूला आहे, पण त्याच्यामुळं पूर्ण पूर्ण क्रॅक आहे, पूर्ण क्रॅक झाले. इथे मीटर इथे हे होतं मीटर बॉक्स होतं ते पण उडून आले. तुम्हाला घरात कोणाला लागलं नाही ना? नाही, एक बाईला लागले. हे रेंटवर आहे का घर तुमचं? रेंटवर आहे. वरचं बाई कुठे आहे? लागले जास्ती नाही लागले, थोडासा इकडचे दिवाल पूर्ण तुटले. हे रूम मध्येच आले, त्या बाजूच्या रूम मध्ये खाली आले माणूस, बाजूच्या रूम मध्ये. हे पत्रा बघा, पत्रा पूर्ण गेले, वरचं खालचे वर खाली झाले, पूर्ण दिवाल तुटले तिकडचं. ते पूर्ण ये देखो इधर पे ये देखो ये टाकी ते बाथरूम मध्ये पण गेले, मला हालले. आता हे जरा तुम्ही उचलून ठेवा, कारण पावसाचं असं व्हिडिओ नाही होणार. अभिषेक ते किचन वरती वर चढ इकडे काढतो, ते तुटलेलं पूर्ण माहिती पडणार. थांब, दिवाल तुटलेलं माहित नाही पडणार. दिसतोय त्याच्यात व्हिडिओ. इकडे खिचलं ते मी सुट्टी एवढी बाजूला घे, वरती चढा दादा. तिकडचा पूर्ण गेला पकडा. ते घरामध्ये दिवाल तुटले, खाली पडले, दिवाल पडले, त्याच्यामधून खाली माणूस आले, घरामध्ये पडले माणूस. लई बेकार जळले हो दादा. त्या माणूसला बघितलं तर भीती वाटतं, तसं जळतो माणूस. केस पण जळले, त्यांच्या इथं पाय पूर्ण जळले. जास्त जळला तो आता वर त्याच्या मार्फत मी इथं टावर लावले, हे टावर लागून इकडे पडले तो माणूस. माझा नवरा बोलला त्याला चढू नको वरती, टावर आहे चढू नको, एवढं पाय पडले तरी पण ते लोक ऐकलंच नाही. त्यांच्यासोबत पोलीस लोक पण ऐकलं पाहिजे ना माणसं कधी पण. पोलीस पण होतं, त्यांना सांगितलं होतं जाऊ नका. हा, माझा नवरा बोलत होता त्याला वरती टावर हे माणसं पाठवू नको मला, तरी ऐकलं नाही ते लोक. ऐकलं पाहिजे ना माणसं कधी पण. पण झालं दादा, आम्हाला काय तर मदत करा बाबा, एक तर लई टेन्शन मध्ये आम्ही. फायर रिपोर्ट येऊ द्या जरा. फायर रिपोर्ट येऊ दे. कुणी माहिती घेतली का? फायरचा अधिकारी कोण होता काय दादा? फायर ब्रिगेडचा अधिकारी कोण होता काय माहिती घेतली का कोणी? कोण मीटरचे फायर ब्रिगेडचा कोण ऑफिसर होता, कोणाला माहिती आहे का? नाही, ऑफिसर माहिती नाही मला. बुट कसं ते बघितली, हे पण गेले, इथून गेले सगळं. इथं पट्टी निघाले, 2 गुन्हे कचरा भरली बाळा मी खाली. अजून पुढे हात दाखवा, हात दाखवा. अजून पायाला भाजले. तुम्ही वरती झोपला होता? कुठल्या दवाखान्यात सरकारी मध्ये गेले? इथे गेलो हे आपलं साधं आहे ना, इथे जरा बिट्टीला चेक करायला असं मुक्कामार वगैरे काय नाही? बाकी तुम्हाला अजून कुठं असं काय थोड्या वेळाने पण बघा, बरं चेक करून घ्या तुम्ही, काय बाबा जास्त कुठं भाजलंय का काय बघितलं व्यवस्थित. तू बघ, त्यांना नाही कळणार, पण कुठं काय असं डाग वगैरे दिसतात का काय मला समजणार ना ते भाजलेलं कुठं. ते लगेच नाही चुनचुणार, त्यासाठी जाऊ नको, चेक करून घे. चलो त्याला नका आलो. पूरा ग्लव्स इधर है, सेफ्टी शूज वो कोने में पड़ा है, एक वो कोने में पडलाय. सेफ्टी शूज देखो उधर है, शर्ट इकडे पडलाय, बाहेर पडलाय. कोने में सेफ्टी शूज पूरा. हाँ हे काय त्याला हात लावू नका. आता हात लावू नका. नाही नाही, ते पंचनाम्याला येणार. त्यांनी अजून त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही कंप्लीट करणार नाही आत्ताच. आता त्याला बोललो ना कंप्लीट केली पाहिजे. ऍक्च्युअली चूक त्यांची झाली ना, त्यामुळे ते लोक कंप्लीट करत नाहीत. ते आपण कंप्लीट नोंदवायला हवं. बोलू मी तर गल्लीमध्ये काम करतो, वरती जाऊ नका आणि वरती आकडेसोबत कुठं असं ठीक आहे त्यावर बोललो त्याला, पण तो नाही ऐकलं. म्हणजे त्याला कोणी सांगितलं का अधिकारी त्याच्यावर? नाही, कोणी नाही सांगितलं. तो एकटा मनानेच गेला. नाही नाही, याचा अधिकारी जबरदस्ती चढवलं, त्यांनी चढवलं. हा, त्यांनी जबरदस्ती सांगितलं बघा म्हणून, नाही का?
पूर्ण वायरिंग सगळ्या चाळीची वायरिंग गेली पूर्ण खातं देऊ मीटर खूप बाद झाले सगळे ते